काका मला इथून घेऊन चला, हे लोक मला मारून टाकतील. फोनवर एका 17 वर्षाच्या मुलीने रडत रडत आपल्या मावशीला केलेली ही विनंती. पण दुर्दैव म्हणजे काही तासातच त्या मुलीच्या मृत्यूची बातमी आली. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोप तिच्या स्वतःच्या वडिलावर आणि सावत्र आईवर करण्यात आला होता. नेमकं त्या रात्री काय घडलं, मुलीने मदतीसाठी इतक्या वेळा फोन का केली आणि नातेवाईक पोहोचण्याआधीच अंत्यसंस्कार इतक्या घाईत का करण्यात आले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण पद्धतीने ही घडलेली मेरठमधील एक घटना. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. मी बघत आहात सध्या प्रसार मराठी PR हे एक गुन्हेगारी घटनेचं एक चॅनल आहे, ज्यामध्ये हर एक गुन्ह्यातील विश्लेषण केलं जातं. भवानपूर पोलीस स्टेशनच्या ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये हे कुटुंब राहत होते. कपिल नावाच्या व्यक्तीने 2009 मध्ये प्रीती नावाच्या एका महिलेशी लग्न केले. त्यांनी एक मुलगी आणि एक मुलगा अशी 2 आज अपत्य आहेत. मात्र 2017 मध्ये पत्नी प्रीती यांचे निधन झाले आणि इथूनच या कुटुंबाला एक वेगळं आयुष्य म्हणजे बदलून गेलं. पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही 6 महिन्यातच कपिलने पिंकी नावाच्या महिलेशी पुनर्विवाह केला. नातेवाईकांचा दावा आहे की दुसऱ्या लग्नानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले होते. जसं ना कधी लग्न झालं, तर लग्न झाल्यापासून जी कपिल आहे आणि कपिलची दुसरी पत्नी सावत्र आई ही या लहान मुलांना त्रास देत होती, छेड करत होती. मुलींना हा कपिल छेड करायचा, मुलाला सुद्धा डाटायचा. यावर मुलीचा मामा सांगत होता की ज्या दिवसापासून कपिलचे दुसरे लग्न पुनर्विवाह झाले, त्या दिवसापासून यांची जे छोटं मुली आहेत यांना हे त्रास करत होते. जे मुलीचे मामा, त्यांचं नाव सांगितलं आहे भूपेंद्र शर्मा. भूपेंद्र शर्मा यांचा दावा आहे की ती मुलगी अनेकदा मदतीसाठी विनंती करत होती. मुलीचे मामा म्हणजे काही कॉल रेकॉर्डिंग सहित त्यांच्याकडे काही पुरावे आहेत. ते ज्यावेळेस मुलींचा आवाज ऐकायची फोनवर, त्यावेळेस त्या छोट्या मुलीला, मुलीचं नाव खुशी, त्या खुशीला सांगायचे की बेटा तुला त्रास होतोय, ठीक आहे आम्ही येतोय. परंतु असं होण्यातच हे प्रकरण जास्त होऊन जायचं. हा अन्याय अत्याचार मुलीवर आणि त्या मुलावर भरपूर दिवसापासून सुरू होता. भरपूर वर्षापासून ते छळ करत होते. एक दिवस मुलीने मामाला फोन केला आणि सांगितलं, काका मामा मला इथून काकाला न्यायला सांगा, कोणत्याही परिस्थितीत मला काकांना इथून घेऊन जायला सांगा. आणि नंतर ज्यावेळेस ही माहिती भूपेंद्र शर्मा यांनी काकांना सांगितली, काका जसे ना कनी मेरठमध्ये पोहोचले. त्यावेळेस होत्याचं नव्हतं झालं. जी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी, हिला मृत बॉडीत बघितलं, पण ती मृत बॉडी अशी होती की चेहराही बघता येत नव्हता. म्हणजे या मृत बॉडीचे शेवटी नातेवाईक येण्या अगोदरच मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही घटना आहे सोमवारी घडलेली. सोमवारी मुलीचा मृत्यू जो झाला होता, तो मृत्यू झाला होता आणि मंगळवारी मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बरं, ही गोष्ट कोणत्याही नातेवाईकाला जी खुशी आहे, म्हणजे जी मुलगी आहे मृत मुलगी, तिच्या वडिलांनी कोणालाही सांगितली नव्हती. अशा पद्धतीची घटना घडली. गडमुक्तेश्वर येथे करण्यात आले होते. मुलीचे मामा भूपेंद्र शर्मा यांना एक व्यक्तीने फोन करून माहिती दिली होती. तोपर्यंत पण खूप उशीर झालेला होता. त्या व्यक्तीने सांगितले होते की तुमची जी भाची आहे त्या भाचीवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे.
मग ज्यावेळेस ही गोष्ट काकू आणि काका यांना माहिती होती आणि काकू आणि काका ज्यावेळेस मेरठला पोहोचतात त्यावेळेस सर्व काही संपलेले होते. त्यांना ना मुलीचा चेहरा पाहता आला ना शेवटचं बोलता आलं आणि मग यानंतर थेट हत्येचा आरोप करण्यात आला. मुलीच्या काकाच्या आणि काकू तसेच मामाच्या म्हणण्यानुसार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. जशी तक्रार दाखल झाली त्यावेळेस पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी वडील कपिल आणि सावत्र आई पिंकी या दोघांनी ताब्यात घेण्यात आलं. मेरठचे SP ग्रामीणचे जे अधिकारी आहेत SP अभिजित कुमार यांनी सांगितले होते की चौकशी दरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात आता पुढील तपास पोलीस करत आहे. एका 17 वर्षीच्या मुलीने मदतीसाठी केलेला आक्रोश आणि त्यानंतर आलेली तिच्या मृत्यूची बातमी, ही घटना खरोखर किती हादरून टाकणारी आहे. जर हे आरोप खरे असतील तर हा फक्त एक गुन्हा नाही तर नात्यावरचा विश्वास तोडणारी घटना आहे. तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या घटना कुठेही घडत असतील तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही बघत आहात प्रसार मराठी PR हे एक चॅनल. तर चला भेटूया एक नंतरच्या नवीन कथेसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःची दक्षता घ्या. धन्यवाद.